हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. आवाज नाही आला. गुड आफ्टरनून. ओके. तो फर्स्ट ऑफ ऑल ॲज अ टीचर मी एक तुम्हाला छोटीशी ऍक्टिव्हिटी करायला लावणार आहे. थँक्यू मला या स्टेजवर इथे सर्वांसोबत कम्युनिकेट करण्याचा चान्स देण्याबद्दल. मी जास्त वेळ न घेता आपण पॅरेंट्ससाठी एक छोटी ऍक्टिव्हिटी करणार आहे. रेडी? स्ट्रेच करायचे ऑल द पॅरेंट्स. अरे कंटाळा आलाय आपल्याला, थोडस एनर्जी आली पाहिजे की नाही, आहे की नाही? मग ही एक छोटी ऍक्टिव्हिटी आहे, तुम्हाला बोर होणार नाही, आमची ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ओके, तो आपण एक छोटासा गेम खेळणार आहे. हा ओके, सरळ हात घ्या. आता हँड स्ट्रेच करायचे तुम्हाला समोर, आणि मी जसं ऍक्टिव्हिटी करेल तसं तुम्ही ऍक्टिव्हिटी करायची. थँक्यू, हे तुमच्यासाठीच होत्या. ओके, आता ऍक्टिव्हिटी सुरू झाली आता. ठीक आहे, नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आपली अशी असणार आहे, तुम्हाला क्लॅप करायचंय. बट क्लॅप करताना काय करायचंय, तुमचे क्लॅपिंग करताना नॅचरली विच थंब, तुमचा कुठला थंब वर येतोय तुम्हाला ऑब्झर्व करायचा आहे. ओके, चलो स्टार्ट. नॅचरली. नाउ आपको फिंगर्स में गैप रखना है. नाउ लॉक द फिंगर्स. चेक करा वरचा फिंगर कोणता तुमचा, लेफ्ट आहे की राईट आहे? नाही, आपला पण चेक करायचं. लेफ्ट वाले हात वर करा. ओ, राईट वाले हात वर करा. 50-50 आहे. तो आपला बॅलन्स गेम आहे. ऍक्च्युली ज्यांचा लेफ्ट हँड वर होता ते लोक खूप इमोशनल आहे. जरा थोडस काळजीपूर्वक. तुम्हाला धोका आहे. समोरचा माणूस थोडासा असा डेअरिंगबाज असेल बघा. मी ऍग्री ऑर नॉट? बघा, धोका आहे तुम्हाला थोडासा. आज पॅरेंटिंग म्हणून एक छोटासा ऍक्टिव्हिटी आपण करतोय. तुम्हाला थोडस, आता दिवसभरामध्ये बऱ्याच ऍक्टिव्हिटी झाल्या, तुमचं पण कोणीतरी ऐकलं पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? विद्यार्थ्यांचे प्रोग्राम्स होते, तर आपण एक छोटीशी ऍक्टिव्हिटी केली. याच्यामध्ये काय बघा, मॉरल ऑफ द स्टोरी, प्रत्येकाचा ब्रेन वेगळा आहे. मॉरल ऑफ द स्टोरी, प्रत्येकाचा ब्रेन, आवाज वेगळा आहे. प्रत्येकाचा ब्रेन वेगळा आहे. प्रत्येकाचा ब्रेन वेगळा आहे, त्याच्यामुळे त्याच्या ऍक्टिव्हिटीज पण वेगळ्या आहेत. त्याचं लर्निंग स्किल वेगळं आहे, त्याचं डेव्हलपमेंट स्किल्स वेगळे आहेत. प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. तो आम्ही जेव्हा विद्यार्थ्यांच्या समोर जातो तेव्हा आम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. लेफ्ट थंब बद्दल मी सांगितलं की ते लोक इमोशनल असतात, खरंच असतात. 90% इट इज ट्रू. आता राईट कुणाचा हात वर आला होता, खरं सांगा. मी पण राईट वालाच आहे. तसं मी सांगितलं नाही पाहिजे, बट राईट वालाच आहे मी. ठीक आहे, हे लोक सगळ्यात डेंजर असतात. मी पण तसंच आहे. येस ऑर नो? खरं ऍग्री ऑर नॉट? आवाज. लेफ्ट वाल्यानी सांगा, तुमचा शेजारी राईट वाला असेल तर इट वॉज ट्रू ऑर रॉंग? येस, अरे बरोबर आहे की चुकीचं आहे? आवाज. ओके, राईट थंब ज्यांचा वर होता ते नक्कीच खरंच खूप डेंजर असतात बरं का. त्यांचा आहे ना समोरच्यावर कंट्रोल असतो, खरं सांगतो तुम्हाला. लेफ्ट थंब वाले ना थोडेसे शाई असतात, ते घाबरतात बिचारे, खूप प्रामाणिक असतात. आणि राईट वाले ना डिसिजन मेकर्स असतात. प्रत्येकाला देवाने आपल्या आपल्या वेगळ्या स्किल्स दिलेल्या आहेत. माइंड बी मी थोडाफार रॉंग असू शकतो, 10% एरर असू शकतो. आपल्याला करिअर चॉईस करताना देर आर 2 वेज. अरे आहे का सगळे? ओके, देर आर. आता मॅमचं जसं करिअर आपण बघितलं, त्यांनी काय केलं, टॅलेंट बेस्ड करिअर आणि एज्युकेशन बेस्ड करिअर. कसं टॅलेंट बेस्ड? आणि सचिन तेंडुलकर यांनी कुठलं एज्युकेशन घेतलं? हायर एज्युकेशन घेतलं का? आवाज नाही. तर त्यांनी कुठल्या, त्यांच्या टॅलेंटवर काय केलं, खूप मोठी जागा मिळवली, बरोबर? तसं आपला विद्यार्थी टॅलेंट बेस आहे की एज्युकेशन बेस्ड करिअर करण्यासाठी इंटरेस्टेड आहे, याच्याकडे तुम्ही फोकस करायचं. थोडं कंटिन्यू करू. ठीक, ओके, नेक्स्ट स्लाइड. आता या 4 गोष्टी आपल्याला खूप काळजीपूर्वक बघायची. मी जास्त लेंदी करणार नाही, माझ्याकडे ठराविक मिनिट्स दिलेले, त्याच्यामध्ये मी पूर्ण करतो. आपल्याला 4 स्टेप्स फॉलो करायचे. पहिला, नो युअर सेल्फ. विद्यार्थ्यांना काय करायचं, तुम्हाला मोटिवेट करायचे त्यांनी स्वतःला ओळखण्यासाठी.
नो युअर सेल्फ. बोला आवाज. नो युअर सेल्फ. स्वतःला ओळखा. त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, स्वतःला ओळखलं पाहिजे. नेक्स्ट स्टेप आहे एक्सप्लोअर द पॉसिबिलिटीज. हा, मला हे चांगलं जमतं, मी अजून काय काय करू शकतो. त्यांनी स्वतःला ओळखलंय, आता मी काय काय करू शकतो त्याला लिस्ट करा. ओके, लक्षात आलं. त्या ज्या लिस्ट आहेत, मेक द चॉईसेस. आता मात्र त्याचे चॉईसेस बनवा आणि त्याच्यानंतर मेक इट हॅपन. त्यापैकी जे बेटर वाटते त्याला तुम्ही तुमचं करिअर म्हणू शकता. करिअरची डेफिनेशनच बदलली आहे. करिअर म्हणजे आता प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या मुलाने डॉक्टरच झालं पाहिजे. आता ऍक्च्युली आमचं एज्युकेशन सेंटर आहे, आम्ही नीट जेईसाठी ट्रेन करतो, आम्हालाही असंच वाटतं, बट ऍक्च्युली वी आर रॉंग. आपल्या विद्यार्थ्याला 4 पॉसिबिलिटीज मध्ये त्याला स्वतःला त्या फेजेस मधून जाऊन दिलं पाहिजे आणि मग त्याला विश्वासात घेऊन आपण त्याच्याशी कम्युनिकेट करून मग आपण त्याचं करिअर डिसाईड केलं पाहिजे. खूप क्रुशियल पॉइंट आहे हा. ठीक आहे, तो नेक्स्ट बघा. मग आता आपण छोट्या छोट्या याच्यानंतर जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात बघा, तुम्हाला ही डिटेल पीपीटी मी किती नंबर ऑफ सीट्स आहेत, त्यामध्ये गव्हर्नमेंट किती, नॉन गव्हर्नमेंट किती, किती रिझर्वेशन आहे, किती त्याच्यामध्ये फी स्ट्रक्चर्स वगैरे, हे सगळ्या बाकी डिटेल्स आपल्या याच्यामध्ये मिळतील. तो आपण नॉर्मली आता सध्या जर मेडिकलसाठी जर आपण एक्झाम बघितलं तर नीट ही एक्झाम आपण आता कन्सिडर करतो. 720 मार्क्सची असते. फिजिक्स असतो 180चा, केमिस्ट्री 180 आणि बायो असतो 360चा. ओके, शॉर्टमध्ये JEE नावाची जी एक्झाम आहे ती इंजिनिअरिंगमध्ये IIT साठी घेतली जाते. मेन्स आणि ऍडव्हान्स या 2 फॉर्मॅटमध्ये. मेन्स ही कंडक्ट केली जाते. 25 क्वेश्चन्स अशी 300 मार्क्सची आपली मेन्स आहे. मेन्सवर तुम्हाला NIT ला ऍडमिशन मिळतं. तुम्ही जर मेन्स क्वालिफाय झाला तर ऍडव्हान्स साठी तुम्ही अटेम्प्ट देऊ शकता आणि ऍडव्हान्स मध्ये आपले टॉप IITs आपले मिळतात. तसे नीट मधून आपल्याला एम्स पहिले, त्याच्यानंतर मग गव्हर्नमेंट एडेड, मग प्रायव्हेट आणि त्याच्यानंतर डीम, अशी आपली हायरार्की आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर स्टेट सीईटी कंडक्ट करतं. स्टेट सीईटी मध्ये 2 सीईटीज आहेत, PCB आणि PCM. PCM सीईटी आहे 200 मार्क्सची. PCB सीईटी पण 200 मार्क्सची. 50 मार्क्स फिजिक्स, 50 मार्क्स केमिस्ट्री, बायो आणि मॅथ्स दोन्हीही देखील 100 मार्क्सचा. असं एक शॉर्टमध्ये हे फ्युचर मुलांचं असं असतं. आपण याच्यामध्ये खूप लेंदी करण्याच्या ऐवजी आपण आता मुलांना एक छोटासा संदेश आपण असा देऊ की आपण मुलांना इथून पुढे स्टार्स बनवलं पाहिजे. काय बनवलं पाहिजे? स्टार्स कसे बनतील मुलं? मुलांमध्ये पहिली गोष्ट असली पाहिजे सेल्फ डिसिप्लिन. काय असला पाहिजे? सेल्फ डिसिप्लिन कसा आणायचा? डॉक्टर APJ अब्दुल कलामांना बघा. ओके, एका व्यक्तीकडून आपण सगळं काही शिकू शकतो. दुसरा थिंकिंग ग्रो केलं पाहिजे. कुणासारखं थिंकिंग असलं पाहिजे? इलन मस्क बघा, स्काय इज द लिमिट. ठीक आहे, त्यानंतर अँबिशन किंवा ऍक्शन प्लॅन कुणासारखा असला पाहिजे? स्वामी विवेकानंदांचा विचार घ्या. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं ऍक्शन चेक करा. रिस्पॉन्सिबल बना. लास्ट R, तो रिस्पॉन्सिबल कुणासारखं बनलं पाहिजे? तुम्ही कुठलाही एक महान व्यक्ती असे कन्सिडर करा ज्यांनी आपण रिस्पॉन्सिबिलिटीज, प्रत्येक गोष्ट आता या आजच्या कार्यक्रमाच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्या ज्या रिस्पॉन्सिबल पर्सन्सने घेतला, एवढा छान प्रोग्राम कंप्लीट केला. फर्स्ट ऑफ ऑल हे 4 जर वर्ड्स आपण आपल्या मुलांना शिकवले, STAR. काय बोला? परत एकदा मला रिपीट करा. STAR. आपल्या मुलांना आपल्याला काय बनवायचंय? स्टार्स. काय बनवायचंय? स्टार्स. स्टार्स कसे बनतील? बोला, सेल्फ डिसिप्लिन. बोला, थिंकिंग ग्रो केलं पाहिजे. काय ग्रो केलं पाहिजे? थिंकिंग. ऍक्शन मध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं पाहिजे आणि तो आपला विद्यार्थी कसा असला पाहिजे? रिस्पॉन्सिबल असला पाहिजे. कसा असला पाहिजे? रिस्पॉन्सिबल. मी डायरेक्टर ओम इन्स्टिट्यूट परम कोठुळे. मी आता 11वी आणि 12वीच्या नीट आणि JEE CET कोर्सेसला लीड करतो. शलाम इंटरनॅशनलने मला खूप चांगला प्लॅटफॉर्म दिला, मी त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो. खूपच छान इन्स्टिट्यूट आहे. तुम्ही या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या मुलांना बिंदास ठेवू शकता. मी शॉर्टमध्ये माझे रिझल्ट शेअर करतो. आपला 99.95चा CETचा टॉपर आहे. याच्या अगोदर 100+ मेडिकल स्टुडंटचे सिलेक्शन आहेत. IITs, NITs मध्ये देखील आपले विद्यार्थी याच्या अगोदर गेलेले आहेत. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू.